गेल्या वेळापासून ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहात त्या सगळ्या भूमिका लक्षात घेता आजच्या घडीला शिवसैनिकाच्या मनात काय चाललंय? कारण तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात. शिवसेना जिवंत आहे असं सांगितलं जातं. जी दावा करतात की त्यांचा पक्ष हा खरा आजही बलवान आहे. संजय राऊत सातत्याने सांगत असतात की तीच खरी बलवान मंडळी आहेत. या सगळ्यांना भरोसा आहे तो बाळासाहेबांच्या शिवसैनिकावर. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाच्या मनात काय चाललंय? एक गोष्ट तुला प्रामाणिकपणे सांगतो. तर माझ्या मनात आज एक छल्ले आणि दुःख आहे की शिवसेना प्रमुखांनी जे उभं केलं होतं ते पत्त्याच्या बंगल्यासारखं सगळं खाली कोसळलं. हे वास्तव आहे. आणि प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये हेच आहे, हे नको व्हायला होतं. अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात नको, एवढं नकोच. ज्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं या पक्षासाठी, अगदी जुनी मंडळी, सगळ्यांना दुःख झालंय माझ्यासारखंच. आज कधी कधी रात्री आम्हाला झोप पण येत नाही की आम्ही समाधानी आहोत असलेला भाग नाही, पण हे व्हायला नको होतं. जे बाळासाहेबांनी कमावलं ना ते उद्धव ठाकरेंनी सगळं गमावलं. हे वास्तव आहे, वास्तव आहे. दुःख होतं, वेदना होतात. मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. तो मराठी माणूस आज नेमका आहे कुठे, असाही प्रश्न येतो. आज भोपळा असा कापावा असे दोन भाग झाले शिवसेनेचे. एकनाथ शिंदे म्हणतात, आम्ही म्हणतोय आमची शिवसेना मोठी आहे. उद्धव ठाकरे म्हणतात आमची शिवसेना मोठी आहे. प्रसाद भाऊ, एक गोष्ट तर मान्य करायला लागेल तुम्हाला की दोन भाग तर झालेच ना. हे कटू सत्य आहे. हे कोण बोलणार नाही, नाही कोण बोलणार. फक्त हे याचं पाप कुणाचं, कुणामुळे घडलंय त्याच्या खोलवर जाणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं असं मला वाटतं. आणि तो शिवसैनिकांनी विचार केला. बाळासाहेबांचा मुलगा आहे म्हणून उद्धव ठाकरेची शिवसेना नाही होत, नाही होत. बाळासाहेबांच्या विचाराशी, बाळासाहेबांच्या पाठीचे खंजीर खोपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. अनेक लोकांना सुरुवातीला सहानुभूती होती उद्धव ठाकरेंची की ही शिवसेना, हा बाळासाहेबांचा मुलगा म्हणजे शिवसेना. भाऊ तसं नाही आहे प्रसाद भाऊ, नेमकं नाही आहे तसं. मी माझं उदाहरण जिवंत आहे. माझ्यासारख्या माणसाला संपवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलंय. मग आमच्या दिवाकर गावतेला संपवण्याचं पाप अजून माझं बोलणं आमचं नाही. 2 वर्षामध्ये एखादा फोन देखील नाही. जीवाभावाचे मित्र आम्ही. एकनाथ शिंदेनी काय शिवसेना बांधली नाही? मग ठाणं, कल्याण, डोंबिवली, बदलापूर सगळ्या ठिकाणी त्यांनी बांधली ना, चांगलं काम केलं ना त्यांनी. आणि एकनाथ शिंदेसारखे शिलादार होते, रामदास कदमसारखे शिलादार होते म्हणून शिवसेना मोठी होती ना. मग 40 आमदार, 10 मंत्री, 13 खासदार आपल्याकडनं का निघून जातात? गुलाब पाटलाला गेट आउट करण्याची वेळ तुमच्यावरती काय येते? चालते व्हा 25 आमदारांना म्हणण्याची वेळ तुमच्यावरती काय येते? ज्या आमदारांच्यामुळे शिवसेना वाढली, 40 वर्ष ज्यांनी काम केलं, 5 वेळा जे आमदार निवडून आले त्यांना तुम्ही गेट आउट आणि चालते व्हा म्हणून सांगताय. तर मी समजा धरून चालू, आपण ते चुकलेत, त्यांना बोलून त्यांना समजून घ्या, त्यांचे विचार तर ऐकून घ्या. पण तुम्ही लगेच गेट आउट आणि चालते व्हा